नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्रा या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणाच्या पहिल्या घटकाला, पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे भाषेची पार्श्वभूमी आणि विकास। या भागामध्ये आपण सर्व भाषा आणि भाषेचे जे काही प्रकार आहे, त्याचबरोबर भाषेचे जे काही मूलभूत घटक आहे, तर त्या घटकाचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। सो जे काही पुढील लेक्चर आहे, तर ते संपूर्ण पुढील लेक्चर बघण्याच्या पूर्वी तुम्ही आज सुरुवातीला भाषा आणि तिचे जे काही प्रकार आहे आणि तिचे जे काही घटक आहे, तर ते घटक व्यवस्थित पद्धतीने अभ्यासायचे आहे। तर बघा, मी तुम्हाला सांगतो, भाषा ही मानवाची मूलभूत गरज आहे। क्षेत्र कोणतेही असो, ते क्षेत्र साहित्य असो किंवा राजकीय असो, सांस्कृतिक असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, त्या सर्व क्षेत्राचा जो काही पाया आहे, तर तो भाषेवर अवलंबून आहे। भाषा आहे म्हणूनच आपण एवढा मोठा विकास केलेला तुम्हाला दिसत असेल। तर आता ही जी काही भाषा आहे, तर ही भाषा नावाचा जो शब्द दिसतो तुम्हाला इथे, तर भाषा नावाचा शब्द हा भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। बघा, मुद्दा असा आहे की याच्यावर सरळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की भाषा नावाचा शब्द हा नेमकं कशापासून तयार झालेला आहे। तर लक्षात ठेवा, भाषा नावाचा शब्द हा भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। आता हा भाषा नावाचा जो शब्द दिसतो तुम्हाला, तर तो भाष नावाच्या संस्कृत शब्दापासून जरी तयार झालेला असेल, धातूपासून तयार झालेला असेल, पण हा जो काही भाष आहे, तर या भाषचा जो काही इकडे बघा, शेवटी बघा, हे श चा पाय मोडलेला आहे। तुम्हाला पेपरमध्ये काय असते, 4 पर्याय टाकून दिलेले असते आणि भाष अशा पद्धतीने टाकून दिलेलं असते किंवा भाष असं टाकून दिलेलं असते किंवा भाष एक वेगळ्या पद्धतीने टाकून दिलेलं राहील। पण लक्षात ठेवा, भाषा नावाचा जो शब्द आहे, तर तो भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झाला, पण हा जो काही पोटपोड्या श आहे, तर याचा पाय मोडलेला आहे। त्याला आपण बघा, हा नांगराच्या याच्यासारखा दिसतो आहे। याला संस्कृत व्याकरणामध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये हल चिन्ह म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? या चिन्हाला हल चिन्ह म्हटलं जातं। मी समोर तुम्हाला या चिन्हाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण संधी नावाचा घटक शिकूया किंवा व्यंजनाचे जे काही प्रकार आपण शिकणार आहोत, तर त्या प्रकारामध्ये आपण ते व्यवस्थित पद्धतीनं अभ्यासून घेऊ। पण लक्षात ठेवा, भाषा नावाचा शब्द हा भाष नावाच्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि तो जो काही भाष नावाचा शब्द आहे, तर तो या पद्धतीनंच लिहिला जाईल। ओके, त्या चिन्हाला हलचं चिन्ह म्हणतात। आता भाषा, तर भाषा म्हणजे नेमकं हा शब्द भाष नावाच्या संस्कृत शब्दापासून जरी तयार झालेला असेल, तरी हे भाषा म्हणजे जे आहे किंवा भाष म्हणजे आहे, तर भाष या शब्दाचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे। बघा, भाष म्हणजे काय? भाष म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो। भाषा ही 2 पद्धतीने दर्शवली जाऊ शकते। बघा, लक्षात घ्या, भाषा जी आहे, तर ती 2 पद्धतीने दर्शवल्या जाऊ शकते। एक आहे लिहून आणि दुसरा आहे बोलून। पण भाषेमध्ये काय आहे? भाषेमध्ये लिहिण्यापेक्षा बोलण्याला जास्त महत्व आहे। समजलं मी काय म्हणतोय? भाषेमध्ये लिहिण्यापेक्षा बोलण्याला जास्त महत्व आहे। म्हणून या भाषा नावाचा शब्दाचा जर तुम्ही अर्थ घेतला, तर त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो। कारण भाषेमध्ये लिहिण्यापेक्षा बोलणं जास्त महत्वाचं असते। म्हणून भाषा या शब्दाचा अर्थ हा बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो। 2 गोष्टी क्लिअर झालेल्या असतील। आता भाषा याची जर व्याकरणिक दृष्ट्या जर आपण व्याख्या पाहिली की नेमकं भाषा म्हणजे काय आहे, तर भाषा म्हणजे मानवाच्या मनामध्ये जे काही विचार असेल, जे काही अनुभव असेल, ज्या काही कल्पना असेल, हे व्यक्त करण्याचं जे काही साधन आहे, तर त्याला आपण भाषा म्हणत असतो। भाषेची व्याख्या तुम्हाला पेपरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्या जाईल, पण आता एक कॉमन व्याख्या आहे की भाषा म्हणजे काय, तर मानवाच्या मनातील ज्या काही विचार आहे, ज्या काही कल्पना असतील, जे काही अनुभव असतील, हे व्यक्त करण्याचं जे काही साधन आहे, तर त्या साधनाला आपण भाषा असं म्हणत असतो। आता मी बोलत आहे आणि माझं बोलणं तुमच्या समोर मी व्यक्त करत आहे, बरोबर आहे? तर हे व्यक्त करत असताना मी जे काही म्हणजे जे काही घटक वापरतो आहे आणि तुम्हाला जे काही समजत आहे, तर हे भाषेमुळे शक्य झालेलं आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल की मानवाच्या मनामधील जे काही विचार असेल, अनुभव असेल, कल्पना असेल, तर हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच काय आहे, तर ते भाषा आहे। हे व्याख्या लक्षात घ्या। भाषेची वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला व्याख्या करता येते, पण सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे की मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी लेक्चर मध्ये बोललो होतो की मराठी भाषेमध्ये वेगवेगळे व्याकरणकार येऊन गेलेले आहे, वेगवेगळ्या व्यक्तींनी मराठी भाषेमध्ये योगदान दिलेलं आहे। तर वेगवेगळ्या
व्याकरणकारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही व्याख्या लिहिलेल्या आहे तर त्या व्याख्या परीक्षेमध्ये विचारू शकतात. इव्हन एमपीएससी गट ब गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये त्या व्याकरणकारांच्या व्याख्येवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. सो समोर मी तुम्हाला जे प्रश्न जे व्याख्या इम्पॉर्टंट आहे तर ते मी तुम्हाला सांगत जाईल. चला, तर आता तुम्हाला समजलं असेल भाषेची व्याख्या. मानवी मनातील जे काही विचार असेल, कल्पना असेल, अनुभव असेल तर व्यक्त करण्याचं जे काही साधन आहे तर त्या साधनास आपण भाषा असं म्हणत असतो. आता खाली सर्वात महत्वाची भाषेची पुन्हा एक व्याख्या करता येईल की विचार विनिमयाचं साधन म्हणजे भाषा होय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना शब्दाचे अर्थ तुम्हाला माहिती असणे तेवढंच गरजेचं आहे. विचार विनिमयाचं साधन म्हणजे भाषा. आता विनिमय म्हणजे काय, तर विनिमय म्हणजे एका ऐवजी दुसरी वस्तू देणे, एका ऐवजी दुसरी वस्तू देणे. जसं बघा, आपण साखरे ऐवजी गुळ द्या असं म्हणतो, तर हे विनिमय आहे. विनिमय विनिमय या शब्दाचा अर्थ काय, देवाणघेवाण. विनिमय या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही देवाणघेवाण असंही म्हणू शकता, देवाणघेवाण. लक्षात आलं तुम्हाला? मग भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे विचार विनिमयाचं साधन. म्हणजे आपण दोघं जण आहोत, चर्चा करत आहोत, आपली गोष्ट एकमेकाला पटत आहे, तर ती कशामुळे आहे, तर ते आपण विचार विनिमयाचं जे काही साधन वापरलेलं आहे तर ती आहे भाषा. तर भाषेला विचार विनिमयाचं साधन सुद्धा म्हटलं जातं. आता बोलणारा आणि ऐकणारा पूल म्हणजेच काय होय, भाषा होय. मी बोलत आहे आणि तुम्ही तिथून ऐकत आहात, याचा अर्थ आपल्या दोघांना जो काही दुवा म्हणून काम करणारा जो काही घटक असेल तर तो आहे भाषा. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये विचारू शकते की विधानात्मक खालीलपैकी कोणतं सत्य विधान आहे, बरोबर आहे. तर बोलणारा आणि ऐकणारा जो काही पूल आहे तर त्या पुलास सुद्धा आपण काय म्हणत असतो, भाषा असं म्हणत असतो. तर एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, भाषा नावाचा शब्द नेमकं कोणत्या धातूपासून तयार झाला, भाषेची व्याख्या काय आहे. भाषा म्हणजे विचार विनिमय याचं साधन आहे आणि बोलणारा आणि ऐकणारा यांच्यातला जो काही दुवा आहे किंवा यांच्यातला जो काही पूल आहे तर त्या पुलास आपण भाषा असं म्हणत असतो. हे भाषेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणे गरजेचं आहे. भाषेबद्दल काही एमपीएससी ने प्रश्न विचारलेले आहे, मी तुम्हाला ते सुद्धा इथं दाखवण्याचे प्रयत्न करतो. बघा, भाषा हे केवळ संवाद साधण्याचे माध्यम नाही तर साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. तुम्हाला हा परीक्षेला मुख्य परीक्षेला एक वाक्य टाकलेलं होतं आणि या वाक्यावर तुम्हाला विचारलं होतं की हे विधान खरं आहे की खोटं आहे, म्हणजे सत्य आहे की असत्य आहे. तर भाषा हे केवळ संवाद साधण्याचंच माध्यम नाही आहे तर ते साहित्य क्षेत्रातील आत्मविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. हे वाक्य अगदी 100% बरोबर आहे. त्याचा अर्थ जर तुम्हाला समजला असेल तर लगेच हे जे वाक्य आहे तर ते करेक्ट करणार. मी या वाक्याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला समजून सांगण्याचे प्रयत्न करतो. आता बघा, भाषामध्ये आपले विचार अनुभव कल्पना व्यक्त करत असतोच, पण एखादी साहित्यिक असेल जो साहित्याचं लिखाण करतो, बरोबर आहे, जो कोणी साहित्यिक असेल जो साहित्याचं लिखाण करतो तर त्या साहित्यामध्ये ज्या भाषेचा उपयोग करतो तर ती भाषा साहित्यामध्ये पुन्हा शोभून दिसत असते. जसं मराठी भाषेमध्ये तुम्ही अलंकार नावाचा घटक अभ्यासत असाल, या अलंकारामध्ये मी जे काही बोलतो आहे साधारण, तर हे साधारण वाक्य अलंकारामध्ये नसते. अलंकार म्हणजे काय, तर भाषेचे सौंदर्य वाढवणारा जो काही घटक आहे त्या घटकाला आपण अलंकार असं म्हणत असतो, बरोबर. मी जरा फास्ट घेण्याचे प्रयत्न करतो, त्याचं कारण असं आहे की हे जे काही भाषा आणि तिचे जे काही पार्श्वभूमी आहे तर ती थोडी आपल्याला डीप मध्ये जाऊन शिकायची आहे, जेणेकरून एवढी माहिती आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं डोक्यामध्ये फिट राहील आणि जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा माझा उद्देश असेल. आता अलंकार मध्ये जेव्हा आपण शिकतो तर आपण काय म्हणत असतो, भाषेचे सौंदर्य वापरण्यासाठी तंत्राला आपण अलंकार असं म्हणत असतो. म्हणजे अलंकारामध्ये जे काही तुम्हाला जे काही कडवे दिले जातात किंवा जे काही चरण दिले जातात तर ते चरण केवळ साधे वाक्य नसतात, तर त्या अलंकारामध्ये भाषेला सुशोभित करण्यासाठी त्या पद्धतीची भाषा त्या अलंकारामध्ये वापरली जाते, आहे का नाही. मुंबईचे घरे जणू कबुतराच्या खुराड्यासारखी. आपण असं म्हणत असतो, तुझा चेहरा चंद्राप्रमाणे सुंदर आहे. म्हणजे इथं काय झालं, वाक्य तर मी बोललोच, परंतु ते वाक्य अजून सुशोभित करण्यासाठी मी काही असे महत्वाचे शब्द वाक्यामध्ये वापरले की ते शब्द त्या वाक्याचा काय करते पुन्हा, किंवा त्या भाषेचा काय करते पुन्हा सुशोभितपणा वाढून देते. तर नेमकं सांगण्याचा अर्थ आहे की भाषा हे केवळ संवाद साधण्याचंच माध्यम नाही तर ते साहित्य क्षेत्रातील आत्माविष्काराचे सर्वोच्च माध्यम आहे. साहित्यामध्ये जो काही साहित्यिक जे काही लेखन करतो तर ते लेखन, त्या लेखनामध्ये किंवा आत्मभावनेमध्ये किंवा कलेमध्ये ती जी काही भाषा आहे तर ती पुन्हा तिचं वर्चस्व वाढून जाते. मी तुम्हाला साध्या एका सोप्या उदाहरणामधून समजून सांगतो. समजा
मी एक शिक्षित व्यक्ती आहे आणि दुसरा समजा माझ्यापेक्षा कमी शिकलेला व्यक्ती आहे किंवा एखादी अशिक्षित व्यक्ती आहे. अशिक्षित व्यक्ती त्याला भाषेची जी काही जाणीव आहे तर ती त्याच्यापुरती मर्यादित आहे. पण मला माहिती आहे मी सुशिक्षित आहे, भाषेची नेमकी जी काही जाणीव आहे मी शिक्षित असल्याने भाषेसाठी माझी जी काही व्याप्ती आहे तर माझ्यासाठी भाषेची व्याप्ती वाढून जाईल. समोरचा व्यक्ती शिकलेला नाहीये, त्याच्यासाठी जी काही भाषेची व्याप्ती आहे तर ती कमीच राहणार आहे. मी एक उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करतो. बघा, आता एखादी अशिक्षित व्यक्ती आहे, जर अशिक्षित व्यक्ती कसा म्हणेल मला दुःख आहे. आता मला दुःख आहे हे एक सर्वसाधारण वाक्य आहे, कारण तो एक अशिक्षित व्यक्ती आहे, त्यांनी तो शब्दांचे प्रयोग त्यांनी ते वाक्य बनवलेलं आहे. पण आता एखादी साहित्यिक असेल तर ते साहित्यिक हेच वाक्य जर साहित्यामध्ये जर लिहित असेल तर तो कसा म्हणेल. बघा, मन आज जखमी फुलासारखे कोमजलेले आहे. दोनही वाक्याचा जो काही अर्थ आहे, दोन्ही वाक्याचा अर्थ हा सारखाच होतो आहे. दोन्ही वाक्याचा अर्थ कसा होतो, दोन्ही वाक्याचा अर्थ हा सारखाच आहे. परंतु बघा, मला दुःख आहे आणि खालच्या वाक्यामध्ये मन आज जखमी फुलासारखे कोमजलेले आहे. दोन्ही वाक्याचा जरी अर्थ सारखे असेल पण खालची जी काही भाषा आहे तर ही साहित्यामध्ये वापरली जाते. म्हणजे भाषा केवळ संवाद साधण्याचंच माध्यम नाही आहे, तर ते साहित्यामध्ये किंवा कलेमध्ये ते पुन्हा भाषेला सुशोभित करत असते. म्हणून हे जे काही वाक्य आहे तर हे 101% कसं होतं, बरोबर होतं. हे होतं भाषेच्या महत्वाच्या एका वाक्याबद्दल. आता भाषेची काही वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. एक वेळा काय होतं परीक्षेमध्ये की आयोगानं आपल्या भाषेला नदी सोबत तुलना करून टाकली. म्हणजे जे काही नदीला जे काही घटक लागू पडतात तर तसेच घटक आपल्या भाषेबद्दल सुद्धा आहे. म्हणून आयोगानं परीक्षेमध्ये प्रश्न करत असताना डायरेक्ट भाषेची तुलना आपल्या नदीसोबत केलेली होती. बघा, तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं मागील रिसेंटली ज्या काही परीक्षा झालेल्या आहे तर हे सर्व प्रश्न तुम्हाला तिथं दिसत असेल. तर भाषा आणि नदी, हे बघा, भाषा आणि नदी याची तुलना आयोगानं केलेली होती आणि तुम्हाला विचारलं होतं की खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर त्याच्यामध्ये मी जो काही सारांश भाग घेतो आहे तर हा भाग तुम्हाला परीक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी ज्या उपमा नदीला देण्यात येतात त्याच गोष्टी त्याच उपमा भाषेला सुद्धा देण्यात येते. कारण नदी आणि भाषा याच्यामध्ये काहीच फरक नाही. जे नदीला नियम लागू होणार आहे ते नियम आपल्या भाषेला लागू होणार आहे. बघू आपण. बघा, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. अगदी बरोबर आहे, कारण नदीला ज्या पद्धतीनं प्रवाह असतो तशी तशी ती म्हणजे नदीचा जो काही वाहता पाणी आहे ज्याला आपण प्रवाह असं म्हणत असतो त्या पद्धतीने ती काय करत असते, वाहत असते. तशी आपली भाषा आहे. भाषा मी इथं जे बोलतो आहे हे तुम्हाला समजत आहे, पण तुम्ही जर दुसऱ्या भागामध्ये जर गेलात तर भाषा लगेच चेंज होऊन जाते. आणि म्हटलं जातं भाषा ही दर 12 कोसावर बदलत असते. बघा, तुम्हाला माहित असेल जुने जे काही लोक आहे तर ते लोक म्हणत असतात भाषा ही दर 12 कोसांनी बदलते. विदर्भामधली भाषा वेगळी असेल, खानदेशामधली भाषा जरा वेगळी असेल, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आले ते वेगळी असेल, मराठवाड्यात गेले तर वेगळी असेल, आहे का नाही. तुम्हाला भाषा जी आहे तर हे भाषेचा जो काही प्रवाह आहे तर तो बदलत बदलत दिसत असेल. भाषा ही दर 12 कोसाला बदलत असते. हा मुद्दा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. जसा प्रवाह बदलतो तशी आपली भाषा सुद्धा बदलत असते. पुढे बघा, भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते, कारण भाषेला आणि नदीला जे काही गुणसंपन्न आहे घटक सारखे तर ते नदी आणि भाषेला एकच आहे, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. भाषा ही लवचिक असते. लवचिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लवकर बदल घेऊन येतो. म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी काही आपली भाषा बोलत होती मराठी, तर तुम्ही आता बोलत असता का? नाही. या भाषेमध्ये काय होते, या भाषेमध्ये जे काही जुने शब्द आहे काही कालांतराने निघून जातात आणि जे काही नवीन शब्द आहेत तर ते नवीन शब्द याड होतात. म्हणजे भाषा हे पाण्यासारखी लवचिक आहे. पाण्यामध्ये तुम्ही काही टाका त्या पद्धतीचा तो रंग पाणी प्राप्त करून घेत असते. तर तशी आपली भाषा आहे. भाषेला ज्या पद्धतीनं तुम्ही वळण दिलं, जसं नदीच्या प्रवाहाला जसं वळण असेल तसं प्रवाह त्याचा चालत असतो, आहे का नाही. एखादी नदीला एखादी पर्वत आडवा येऊन गेल्याच्या नंतर आपला प्रवाह सुद्धा लगेच आपलं वळण घेऊन घेतो. त्याच पद्धतीने आपली भाषा असते. भाषा एक लवचिक आहे. जसं पाणी लवचिक असते तसं भाषा सुद्धा लवचिक आहे. पाण्यामध्ये तुम्ही कोणताही रंग टाका त्या पद्धतीचा रंग तुम्हाला प्राप्त होत असतो. तशी आपली भाषा असते. भाषाला सुद्धा लवचिकपणा असते. भाषेमध्ये जे काही नवीन नवीन शब्द आहे तर ते नवीन नवीन शब्द आपल्या भाषेमध्ये ऍड होतात. जे जुने शब्द आहेत तर ते जुने शब्द भाषेमध्ये निघून जातात. मागील भाषेमध्ये जर तुम्ही पाहिलं, इथून फार मागच्या काळामध्ये जर गेलं तर तुम्हाला माहिती आहे आपण मुद्रण म्हणत असतो, मुद्रण, आहे का नाही. पण आता मुद्रण यंत्र म्हणण्याऐवजी आता आपण हा शब्द सहसा वापरत
वापरत नाही. आपण मुद्रण यंत्र म्हणण्याऐवजी आपण प्रिंटर्स असं म्हणत असतो. म्हणजे भाषेमध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भाषेमध्ये जे काही फार जुने शब्द आहेत तर ते भाषेमधून निघून जातात आणि जे काही नवीन शब्द आहेत तर ते नवीन शब्द भाषेमध्ये ऍड केले जातात. तुम्हाला माहित असेल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं गोदावरी नदीला किंवा गंगा नदीला जे काही पाणी होतं तर ते पाणी आता आहे का? नाही. तुम्ही जर आता विचार केला तर आता जसं भाषा लवचिक आहे म्हणजे नदीमध्ये जसा बदल होतो तसं भाषेमध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणून भाषा ही लवचिक सुद्धा असते. हा मुद्दा 100% खरं आहे. त्याच्यानंतर बघा भाषा ही मानव निर्मित आहे. तुमच्या मनामध्ये लगेच शंका आला पाहिजे भाषा मानव निर्मित आहे म्हणजे कोणी टेबलवर बसून ते तयार केली का? तर भाषा ही कोणीही टेबलवर बसून तयार केलेली नाही. भाषामध्ये काय हजारो वर्षापूर्वी लोक बोलत आले. काही नवीन शब्द भाषेमध्ये सहभागी होत गेले, समाविष्ट होत गेले आणि त्या पद्धतीनं त्या भाषेचा विकास होत गेला. याचा अर्थ भाषा ही मानव निर्मित सुद्धा दिसून येते. जे काही मी भाषेच्या बाबतीत जे वैशिष्ट्य तुम्हाला इथं लिहून दिलेले आहे ते मुद्दे व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवा आणि त्यांचे अर्थ सुद्धा लक्षात ठेवा. कारण मराठी व्याकरण शिकत असताना किंवा कोणत्याही भाषेचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने त्या वाक्याचे अर्थ त्या शब्दाचे अर्थ लक्षात घेणे गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहत असते. त्यानंतर बघा भाषेचा मूलभूत घटक म्हणजे ध्वनी आहे. मी जे काही बोलत आहे मी बोलत असताना तुम्हाला जे काही आवाज येतो आहे तो आवाज म्हणजेच काय आहे? ध्वनी आहे. कारण भाषेचा मूलभूत घटक म्हणजेच ध्वनी होय. जर ध्वनी नसता तर आपण भाषा बोलली नसती. बरोबर आहे की नाही? म्हणजे भाषेमध्ये सर्वात महत्वाचा जो काही घटक असेल तर तो आहे ध्वनी. म्हणून म्हटलं जातं भाषेचा मूलभूत घटक म्हणजे कोणता आहे? ध्वनी आहे. ध्वनी आहे याचा अर्थ भाषा ही कशी आहे? भाषा ही ध्वन्यात्मक आहे. कारण भाषेचा जर मूलभूत घटक जर ध्वनी असेल याचा अर्थ भाषा ही ध्वन्यात्मक आहे असं सुद्धा आपण भाषेच्या बाबतीमध्ये विधान करू शकतो. तर ही आहे आपल्या भाषेची वैशिष्ट्ये. तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता हे होतं सर्व भाषा शब्द कुठून तयार झाला आहे, त्यानंतर भाषेची जी काही वैशिष्ट्ये आहे तर ते वैशिष्ट्ये सुद्धा. आता हे जी काही भाषा आहे तर भाषा कोणतीही असो या भाषेचे मुख्य 2 गटामध्ये विभागणी केली जाते. म्हणजे भाषेचे मुख्य 2 प्रकार पडले जातात. भाषेचा पहिला प्रकार आहे त्याला आपण नैसर्गिक भाषा नॅचरल लँग्वेज असं म्हणत असतो. या नैसर्गिक भाषेला दुसरं नाव आहे स्वाभाविक भाषा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा स्वाभाविक हा शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये शुद्ध शब्द लिहा म्हणून तुम्हाला वारंवार येत असतो. मग हा जो काही स्वाभाविक शब्द आहे तर ज्या पद्धतीनं तुम्हाला इथं दाखवला त्या पद्धतीनंच लिहायचा. त्याचं कारण असं आहे कारण स्वाभाविक या शब्दामध्ये सर्वात महत्वाचं जो मूळ शब्द आहे तर तो आहे स्वभाव आणि त्याला ईक नावाचा प्रत्यय लागलेला आहे. आता या व मध्ये जर तुम्ही हे रस्व ई टाकली तर शब्द काय तयार होतो? तर शब्द स्वाभाविक नाही. पण लक्षात ठेवा एखाद्या मूळ शब्दाला जेव्हा ईक नावाचा प्रत्यय लागला जातो तेव्हा जे काही आद्य अक्षर असते आद्य अक्षर तर त्या आद्य अक्षराचा काय होतो? काना होतो. म्हणजे इथं स्व आहे तर स्वचं स्वा होईल आणि त्याच्यानंतर समोरील जे काही भा आहे ऍज इट इज या व मध्ये जर तुम्ही ई टाकला तर ते काय होणार आहे? वी आणि समोरचं जे काही अक्षर आहे स्वाभाविक असा शब्द तयार होतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करत आहे तेव्हा तुम्हाला तिथं शुद्ध शब्द सुद्धा व्यवस्थित पद्धतीने लक्षात येणे अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये पारंपरिक असेल स्वाभाविक असेल यासारखे अनेक ईक नावाचे जे काही प्रत्यय असेल तर ते प्रत्यय लागलेले शब्द व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवायचे आहे. असो तर हे जे काही भाषेचे प्रकार आहे तर हे भाषेचे मुख्य 2 प्रकार आहे. पहिला आहे नैसर्गिक भाषा आणि त्याच्यानंतर आहे कृत्रिम भाषा. आता प्रत्येक भाषेला जे वेगवेगळे पर्यायी नाव आहे जसं या नैसर्गिक भाषेला आपण स्वाभाविक भाषा म्हणत असतो. त्यानंतर हे जे काही कृत्रिम भाषा आहे तर कृत्रिम भाषेला आपण सांकेतिक भाषा असं सुद्धा म्हणत असतो. तर एक एक घटक आपण व्यवस्थित पद्धतीनं क्लिअर करू. भाषेचे 2 प्रकार आहे. एक आहे नैसर्गिक ज्याला आपण स्वाभाविक म्हणत असतो. दुसरा आहे कृत्रिम ज्याला आपण सांकेतिक भाषा असं सुद्धा म्हणत असतो. एक एक घटक व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करूया. एवढं जरी तुम्ही अभ्यासले ना तर याच्या बाहेर कोणताही प्रश्न जाणार नाही याची मात्र शाश्वती आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित पद्धतीनं ते जे सांगतो आहे तर ते व्यवस्थित शांत पद्धतीने ऐका आणि व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. नाही समजलं तर तुम्ही मला संपर्क करू शकता. जिथं कुठं मराठी व्याकरणाचा डाऊट आहे एनिवे कोणत्याही यानी मला तुम्ही व्यवस्थित पद्धतीने विचारू शकता. तर भाषेचा आपण पहिला प्रकार अभ्यासू आहे ज्या भाषेचा नाव आहे नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे काय? ज्याला आपण स्वाभाविक भाषा असं म्हणत असतो. आता याची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जात नाही पण
नेमकं एखादी उदाहरण दिल्या जाईल आणि हे नेमकं कोणत्या भाषेचा प्रकार आहे हे सांगा असं म्हटलं जाईल. सो मी तुम्हाला सांगतो नैसर्गिक भाषा म्हणजे काय. तर नैसर्गिक भाषा म्हणजे जे आपण ऐकून ऐकून शिकत असतो. आपण काय करतो, ऐकून ऐकून शिकतो. आता कसं असते, आपण समजा लहान असेल, आहे का नाही, आपल्या घरामध्ये आपले आई वडील बोलत असतात. आता आई वडील बोललेले शब्द आपण ऐकत असतो, आहे का नाही, म्हणजे आपल्याला कोणी शिकवत नाही. आपण जे काही सर्वात महत्वाचं आई वडील बोलत असतात किंवा जी काही भाषा घरामध्ये बोलली जाते किंवा जी भाषा समाज व्यवहारामध्ये बोलली जाते तर ते आपण ऐकत असतो. ऐकता ऐकता ती भाषा आपण शिकत असतो. नैसर्गिक भाषा सुद्धा यालाच म्हणायचं असते. एका थोडक्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर जी भाषा आपण ऐकून ऐकून शिकत असतो, जी भाषा आपण समाजाच्या व्यवहारामधून आपण शिकत असतो, अशा भाषेला आपण नैसर्गिक भाषा आपण असं म्हणत असतो. एक आपण त्याची व्याकरणिक दृष्ट्या एक व्याख्या बघूया की नेमकं नैसर्गिक भाषा म्हणजे काय. तर बघा, मानवाच्या नैसर्गिक संवादातून, समाजाच्या वापरातून आणि सांस्कृतिक परंपरेतून स्वाभाविकपणे विकसित झालेली जी काही भाषा आहे तर त्या भाषेला आपण नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो. हे व्याख्या जरी मोठी लिहून असेल तरी पण मी तुम्हाला सांगतो, मी सरळ सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, जी भाषा आपण समाज व्यवहारामधून शिकत असतो किंवा जे ऐकून ऐकून शिकत असतो ऑटोमॅटिक, त्याला आपण नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो. आता या नैसर्गिक भाषेला जे आहे तर नैसर्गिक भाषेचा आपण पडताळा करू शकत नाही. नैसर्गिक भाषेचा आपण पडताळा करू शकत नाही म्हणजे मी तुम्हाला नैसर्गिक भाषेचा पडताळा करू शकत नाही किंवा नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो हे सुद्धा एक विधान खरं आहे. आता नेमकं नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला जरा समजून सांगण्याचे प्रयत्न करतो. बघा कसं आहे बघा. आता मी काही दोन वाक्य इथं लिहितो बघा. इथं दोन वाक्य लिहितो बघा. मी येतोय, हे एक वाक्य आहे बघा. मी येतोय आणि त्याच्यानंतर बघा मी एक खाली वाक्य लिहितो, मी येत आहे. बरोबर, एक खाली दुसरं वाक्य लिहिलं. मला सांगा, मी येतोय आणि मी येत आहे या दोनही वाक्यामध्ये फरक आहे का? या दोनही वाक्यामध्ये फरक आहे का? या दोनही वाक्यामध्ये काहीच फरक नाही. या दोनही वाक्याचा अर्थ सारखाच होतो. मी येतोय म्हणा किंवा मी येतो आहे. एखादी आईने आवाज दिला, इकडे आपण म्हणतो येतोय, कोणी कोणी काय म्हणणार, येत आहे असं म्हणणार. बरोबर, या दोनही वाक्याचा जो काही अर्थ आहे किंवा या दोनही वाक्याचा अर्थ जो आहे तर तो कसा आहे, समान आहे. मग नेमकं निश्चित खरं वाक्य कोणतं आहे? निश्चित खरं वाक्य हे आहे की निश्चित खरं वाक्य खालचं आहे. याचा निश्चित मापदंड आपल्याला नैसर्गिक भाषेमध्ये दिसून येत नाही. म्हणून नेमकं कोणतं खरं कोणतं खोटं हे आपल्याला इथं सांगता येत नाही. म्हणून नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही किंवा नैसर्गिक भाषेला आपल्याला पुरावे सुद्धा सापडत नाही. बरोबर, तर तुम्हाला माहिती असेल, समजा आता तुम्हाला माहिती असेल, समजा मी असं केलं, तुम्हाला असं केल्याच्या नंतर लगेच तुम्ही समजून गेलेले आहेत पण याला कोणताही पुरावा नाही, आहे का नाही. म्हणजे नैसर्गिक भाषेमध्ये नेत्रपल्लवी भाषा असेल किंवा जी काही कर पल्लवी भाषा असेल या भाषेचा सुद्धा वापर आपल्या नैसर्गिक भाषेमध्ये केला जातो. मी तुम्हाला थोडंसं समोर समजून सांगतो बघा. तर सर्वात महत्वाचं समजलं असेल नैसर्गिक भाषा म्हणजे काय. तर जी भाषा नैसर्गिक संवादातून असेल, समाजाच्या वापरातून असेल, सांस्कृतिक परंपरेतून असेल, जी आपण विकसित झालेली भाषा असते त्या भाषेला आपण काय म्हणत असतो, नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो. मुद्दा क्लिअर आहे. एवढं लक्षात ठेवा नैसर्गिक भाषेच्या बाबतीमध्ये की नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नाही. याच्यावर सरळ विधानात्मक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि नैसर्गिक भाषेला पुरावा सुद्धा नसतो. आता ही जी काही नैसर्गिक भाषा आहे तर मी जी काही भाषा बोलतो आहे तर ही भाषा नैसर्गिक आहे का? तर तुम्ही म्हणणार, तुम्ही जी काही बोलत असणारी भाषा आहे तर ही भाषा नैसर्गिक भाषा नाही आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा कारण फार मजेशीर आहे. बघा, आता मी जी काही तुमच्यासोबत जी काही भाषा बोलतो आहे तर ही भाषा एक नैसर्गिक भाषा नाही. मी जी भाषा तुमच्यासोबत बोलतो आहे ही भाषा एक कृत्रिम भाषा आहे, जो भाषेचा पुढचा प्रकार आहे, दुसरा प्रकार. तुम्ही म्हणणार, सर तुम्ही बोलण्यात येणारी भाषा ही कृत्रिम कशी आहे? तुम्ही आत्ताच बोलले, जी भाषा ऐकून ऐकून शिकत असतो, जी भाषा आपण सामाजिक व्यवहारामधून शिकत असतो, समाजाच्या व्यवहारामधून शिकत असतो, त्या भाषेला आपण नैसर्गिक भाषा असं म्हणत असतो. हो, परंतु मी जे काही बोलतोय तर ही भाषा सर्वांना समजते आहे. या भाषेला व्याकरण आहे, ठराविक व्याकरण आहे. बरोबर आहे की नाही.
म्हणजे लक्षात ठेवा, काही महत्वाचे मुद्दे समजण्यासाठी, जगातील कोणतेही महत्वाचे मुद्दे समजण्यासाठी आपण आता बघा, तुम्हाला माहित असेल एखादी कुत्रा आहे, आता कुत्रा नाव कसं ठेवलं? एखादी प्राणी आहे जंगली, त्यानं भो असं केलं म्हणून दिलं त्याला कुत्रा, आहे का नाही? एखादी काव 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 केलं म्हणून दिलं त्याला आपण कावळा. एखादी म्याव 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 केलं त्याला म्हणून दिलं आपण ते काय आहे? मांजर आहे. बरोबर. तर हे जे काही प्राण्यांची जी काही भाषा असते, बरोबर आहे, जी काही पशु पक्ष्यांची भाषा असते, तर ती भाषा सुद्धा एक नैसर्गिक भाषा आहे. कारण तुम्ही कधी बघितलं का कुत्र्याला भू भू करण्याचं कुठं क्लासेस वगैरे सुरू आहे किंवा याला शिकवत आहे? कावळ्याला काव काव करण्याची ट्युशन सुरू आहे किंवा याला शिकवत आहे कावळ्याची काव काव, असं कधी बघितलं का? असं कधी बघितलेलं नाही. हे त्यांच्या आत्मसात ऑलरेडी झालेलं असते. म्हणजे ही जन्मापासूनच त्यांनी ऑलरेडी हे घेतलेले गुण आहे. म्हणजेच काय, जी भाषा आपल्याला ऑलरेडी प्राप्त होऊन असते, फक्त त्या भाषेचा विकास होत असतो. त्या भाषेचा काय होत असतो? विकास होत असतो. अशा भाषेला आपण नैसर्गिक भाषा म्हणजे स्वाभाविक भाषा असं म्हणायचं आहे. बघा, हावभावाची जी भाषा आहे, हावभावाची भाषा, तर हावभावाची ही भाषा सुद्धा एक पद्धतीची नैसर्गिक भाषा आहे. आता हावभाव म्हणजे काय? जसं बघा, दोन पद्धतीचे हावभाव आहे. एक तर आपण डोळ्यांनी करू शकतो किंवा एक तर आपण हाताने करू शकतो. याच्यावर आयोगानं प्रश्न केलेला आहे बरं का, की हावभावाची भाषा ही कोणती भाषा आहे? तर हावभावाची भाषा ही एक नैसर्गिक भाषा आहे. कारण मी तुम्हाला अर्थ समजून सांगतो. बघा, समजा हावभाव दोन पद्धतीचे घेतले. एक तर डोळ्यांनी, ज्याला आपण नेत्र म्हणूया, ज्याला आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये आपण नेत्र पल्लवी भाषा म्हणतो, आणि दुसरा आहे हाताने. हात म्हणजे ज्याला आपण कर असं म्हणतो, याला आपण कर पल्लवी भाषा असं म्हणूया. कोणती? कर पल्लवी भाषा असं म्हणू. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्ही समजा एखादी ब्रिटनमध्ये गेले, लंडनमध्ये गेले, आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं जर हात हावभाव करत असेल, मग दुसरा माणूस याचा अर्थ घेणार नाही का? घेणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की जी या पद्धतीचा जो काही वापर आहे, तर लगेच तो समजून जाईल की मला बोलवलेला आहे. किंवा मी जर एखाद्याला असं केलं की लगेच समजून जाईल की नेमकं जो काही हातवारे करते आहे किंवा जो काही हात इथं दाखवतो आहे, तर याचा अर्थ काय होतो? हा कोणालाही जन्मजात म्हणजे शिकवलेला गुण नाही आहे, तर तो प्रत्येकाच्या आत्मसात असतो. बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जी भाषा हावभावाची असते, जी भाषा हावभावाची असते, ती भाषा सुद्धा कशी असते? एक प्रकारची नैसर्गिक भाषा असते. मग या हावभावाच्या भाषेमध्ये बघा, नेत्र पल्लवी भाषा असेल, या हावभावाच्या भाषेमध्ये कर पल्लवी भाषा असेल. नेत्र म्हणजे काय? नेत्र म्हणजे डोळे. तुम्हाला माहित असेल, मी जर आता डोळे काढून बघितले, तुम्ही काय म्हणणार? मास्तर मास्तर म्हणजे मास्तर आनंदित आहे का असं म्हणणार का? नाही. मी जर तुमच्यावर एखादी डोळे काढले तर लगेच समजणार मास्तर रागावलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचे जे काही डोळे आहे तर ते सुद्धा बोलते. तर हे जे काही डोळ्यांनी दाखवलेली जी काही भाषा असते, त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये आपण नेत्र पल्लवी भाषा असं म्हणत असतो. नेत्र पल्लवी म्हणजे ती सुद्धा एक हावभावाचीच भाषा आहे. दुसरा आहे कर पल्लवी. कर म्हणजे हात, हातांनी जे काही आपण हे करत असतो हावभाव, तर त्याला आपण कर पल्लवी भाषा असं म्हणत असतो. आणि हे कर पल्लवी भाषा सुद्धा एक हावभावाची भाषा असल्याने ही भाषा सुद्धा एक नैसर्गिक भाषेचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आता हे जे काही कर आहे, लक्षात ठेवा, हा जो काही कर नावाचा शब्द आहे, तर तो बघा, मी जो काही पाणी नावाचा शब्द इथं काढलेला आहे, तर त्या पाणीचा समानार्थी शब्द आहे किंवा पाणी या शब्दाचा अर्थ होतो. लक्षात आलं? ज्या न ला रस्व विलांटी असेल, म्हणजे या न मध्ये छोटी वी आहे, तर याचा अर्थ होतो कर म्हणजे हात. लक्षात आलं? आणि जर समजा मी जर इथं समजा जल घेतलं, तर आता इथं बघा, समजा हा जो काही पाणी आहे, या न ला जी काही विलांटी आहे, तर या न ला मोठी विलांटी आहे, तर याचा अर्थ काय होतो? जल. या न ला रस्व विलांटी आहे, याचा अर्थ होतो कर किंवा हात. लक्षात घ्या, इथून महत्वाचे बारीक बारीक जे काही पॉइंट आहे, तर ते समजणे फार गरजेचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल, जी कोणती हावभावाची भाषा असते, तर ती भाषा सुद्धा काय असते? एक प्रकारची नैसर्गिकच भाषा असते. महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं समजलेला असेल. आता नेमकं या नैसर्गिक भाषेमध्ये कोणत्या कोणत्या याचा समावेश केला जातो बघा. जसं मानवाचे बोलणे, ही भाषा एक नैसर्गिक भाषा आहे. मग तुम्हाला म्हणणार, सर आत्ताच तर तुम्ही बोलले का तुम्ही जे काही बोलतोय, मी जे काही बोलतोय, तर ही नैसर्गिक भाषा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मानवाचे बोलणे जरी एक नैसर्गिक भाषा असेल, पण मानवाचे बोलणे 6 ते 7 महिन्यापर्यंतच, म्हणजे जे काही लहान बाळ असते की नाही, लहान बाळ 6 ते 7 महिन्याच्या अगोदरचं, तर त्यांचीच भाषा नैसर्गिक भाषेमध्ये
गणल्या जाते त्याच्यावरील जी काही हे असते तर त्यांच्या भाषेला आपण नैसर्गिक भाषा म्हणू शकत नाही, त्यांच्या भाषेला आपण कृत्रिम भाषा म्हणावं. आता एक छोटं उदाहरण सांगतो. समजा आता एखादी लहान बाळ असेल, ज्या बाळाचा जन्म झालेला आहे किंवा तो बाळ 1, 2, 3 महिन्याचा म्हणजे या महिन्याच्या अगोदरचा पूर्वीचा आहे. तुम्ही सांगा मला, त्या बाळाला जर एखादी भूक लागली तर तो बाळ काय करतो? मम्मीला जेवण मागतो का? त्याच्या आईला जेवण मागतो का? नाही. तर तो बाळाला भूक लागल्याच्या नंतर तो बाळ रडतो, मग त्याला आई जेवण देते. बरोबर आहे? याचा अर्थ त्या बाळाला कोणी सांगितलेलं नाही की नेमकं भूक लागल्याच्या नंतर रडायचं, हे त्याच्या आत्मसात आहे. ते त्याचे काय आहे? ऑलरेडी त्याच्या याच्यातला असणारा गुण आहे. बरोबर आहे की नाही? हे कोणी त्याला शिकवलेलं नाही, म्हणजे एक नैसर्गिक पद्धतीचा तो गुण आहे. म्हणून 6 ते 7 महिन्यापर्यंतच्या बाळाचा समावेश, यांच्या भाषेचा समावेश नैसर्गिक भाषेमध्ये केला जातो, आहे का नाही? म्हणजे एखादी भूक लागल्याच्या नंतर रडणे हे कोणी त्याची मम्मी किंवा त्याची आई शिकवत नसते, हे त्याला जन्मजात प्राप्त झालेला गुण आहे. आणि जो जन्मजात प्राप्त झालेला गुण असतो त्याला आपण नैसर्गिक म्हणत असतो. ते 6 ते 7 महिन्याचं बाळ यांचं जे काही बोलणं असेल तर ते कसं असणार आहे? नैसर्गिक भाषेमध्ये जाणार आहे. त्यानंतर बघा पशु पक्ष्याचे आवाज. बरोबर आहे? पशु पक्ष्याचे आवाज, कावळ्याची कावकाव करणे कोणी शिकवत नाही, त्याला एक नैसर्गिक गुण आहे तो. बरोबर आहे? किंवा असं कधी चालणार नाही की कावळ्याला कावकाव करण्याची ट्युशन क्लासेस सुरू आहे, कोणीतरी त्याला कावकाव करण्याचं शिकवत आहे का नाही? कुत्र्याला भूभू करण्याची ट्युशन किंवा क्लास सुरू आहे किंवा त्याला कोणीतरी शिकवत आहे, असं कधीही होणार नाही. हे त्यांच्या अंगी असणारे नैसर्गिक गुण आहे, हे ज्याला आत्मजात आहे. बरोबर? म्हणून जे जे नैसर्गिक असते, आत्मजात असते, जो स्वतःचा गुण असतो त्याला आपण नैसर्गिक भाषेमध्ये टाकल्या जातो. बरोबर आहे? तर तुम्हाला उदाहरणावर प्रश्न असू शकतो. तर लक्षात ठेवा, पशु पक्ष्याचे आवाज असेल आणि मानवाचे बोलणे असेल, पण हे मानवाचे बोलणे तुम्हाला आत्ताच सांगितलं 6 ते 7 महिन्याच्या पूर्वीचे जे काही लोक असेल, म्हणजे मानवी बोल हे असेल, बाळ असेल, तर त्यांचेच बोलणे फक्त आणि फक्त आपल्या नैसर्गिक भाषेमध्ये जाऊ शकतात. हे होतं नैसर्गिक भाषा. आता भाषेचा दुसरा प्रकार अभ्यासू, त्याचं नाव आहे कृत्रिम भाषा. आता हे कृत्रिम भाषा म्हणजे नेमकं काय असते? या कृत्रिम भाषेला माहिती आहे का? कृत्रिम भाषेला आपण दुसरं नाव आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक नावाचा शब्द बघा मी असा लिहिला, या तला जी विलांटी आहे ना तर ती अशीच ठेवायची. कारण मी तुम्हाला आत्ताच बोललो, पारंपरिक असेल, स्वाभाविक असेल, कोणत्याही एखाद्या मूळ शब्दाला जेव्हा एखादी इक नावाचा प्रत्यय लागला जातो तेव्हा आद्य अक्षराचा काना बनतो. आद्य अक्षराचा काना म्हणजे कसं? अजून एकदा समजावून सांगतो. सांकेतिक नावाचा हा शब्द आहे आणि सांकेतिक नावाच्या शब्दामधला मूळ शब्द कोणता आहे? तर तो आहे संकेत. कोणता आहे? संकेत. आणि त्याला इक नावाचा प्रत्यय लागला, आणि जेव्हा एखाद्या मूळ शब्दाला इक नावाचा प्रत्यय लागला जातो तेव्हा या आद्य अक्षराचं, आद्य म्हणजे काय? सुरुवातीचं जे काही अक्षर आहे तर त्याचा काय होतो? काना होतो. म्हणजे सचं काय होईल? 6 होईल आणि त्याच्यावर अनुस्वार आणि समोर आहे सांके. या त मध्ये हा ई, हा रस्व ई आहे, तो जर इथं टाकला तर तो ती होणार. म्हणजे सांकेतिक हा शब्द शुद्ध असा लिहिला जातो. एक एक महत्वाचे पॉइंट आणि शुद्ध लेखन मराठीच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथं आपल्या लेक्चरमध्ये दिसून येतील व्यवस्थित. बघा, तर कृत्रिम भाषा ज्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणत असतो, हा भाषेचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे. पहिला आपण प्रकार अभ्यासला नैसर्गिक भाषा, ज्याला आपण स्वाभाविक भाषा असं म्हटलं होतं. जी भाषा आपण रोजच्या बोलण्यातून शिकत असतो किंवा जी ऐकून ऐकून शिकत असतो त्या भाषेला नैसर्गिक भाषा म्हणायचं. तर आता कृत्रिम भाषा म्हणजे नेमकं काय असते बघा. कृत्रिम भाषा म्हणजे मानवाने ठराविक उद्देशासाठी जी काही तयार केलेली भाषा असते, तयार करणे म्हणजे कृत्रिमरित्या बनवणे, आहे का नाही? कृत्रिमरित्या बनवणे. ठराविक उद्देशासाठी मानवाने तयार केलेली जी काही भाषा आहे या भाषेला आपण काय म्हणत असतो? कृत्रिम भाषा, अर्थात त्याला आपण सांकेतिक भाषा असं म्हणत असतो. सांकेतिक मध्ये जो काही शब्द आहे संकेत, तर एका विशिष्ट संकेतासाठी ती भाषा दर्शवली जात असते. बरोबर आहे की नाही? जसा हा पेन आहे, बरोबर आहे की नाही? याला मी ठेवून दिलं पेन म्हणावं, बरोबर आहे की नाही? पेन म्हणावं म्हणजे हे ठेवलेलं नाव आहे. समजा हे आहे, हे रिमोट आहे, बरोबर आहे? याला नाव ठरवलेलं आहे रिमोट. रिमोट म्हटल्याच्या नंतर तुम्ही काही टीव्ही कडे जाणार नाही, रिमोट कडेच जाणार आहे. याचा अर्थ हे ठरवून दिलेले नाव आहे. मानवाच्या एका विशिष्ट उद्देशासाठी ठरवून देणारी जी काही भाषा असते त्या भाषेला आपण कृत्रिम भाषा असं म्हणत असतो. तर आपण त्याची व्याख्या आताच बघितली. मानवाने ठराविक उद्देशासाठी जी काही कृत्रिमरित्या तयार केलेली भाषा आहे अशा भाषेला आपण काय म्हणत असतो? कृत्रिम, किंवा त्यालाच आपण सांकेतिक भाषा असं म्हणत असतो. आता ही जी काही भाषा आहे तर ही भाषा काही नियम,
काही चिन्हे, काही रचना, काही पद्धती ठरवून तयार केली जाते. आता तुम्हाला माहिती असेल कसं, कॉम्प्युटरमध्ये जे काही तुम्ही पासवर्ड वगैरे टाकत असतात, हाय की नाही, किंवा एखादी सायंटिस्टची जी काही लँग्वेज असते, तुम्हाला माहिती असेल जावा लँग्वेज आहे, बरोबर. ही जावा लँग्वेज कोणालाही समजते का? नाही. एका विशिष्ट पद्धतीनं ती एका विशिष्ट उद्देशासाठी ठरवलेली भाषा आहे. कोणी कॉम्प्युटर जॉईन काही करतो म्हटलं तर जमत नाही, कारण त्यांची लँग्वेज आपल्याला समजली तर पाहिजे की नाही, आहे का नाही. वैज्ञानिकांची जी काही भाषा असते तर त्यांचे वेगळे कोडेड असतात, वेगळे कोड असतात, तर यांनी त्यांच्यासाठी ते म्हणजे समजण्यासाठी त्यांच्या उद्देशासाठी ठरवलेली भाषा आहे. अशा भाषेला आपण कृत्रिम भाषा असं म्हणायचं असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे एखादी विशिष्ट नियम असतो, ती भाषा शिकण्यासाठी म्हणजे कृत्रिम भाषा शिकण्यासाठी आपल्याला पहिले त्या भाषेचा अभ्यास करावा लागतो, त्यानंतर ती भाषा आपण शिकत असतो, बरोबर. तर ही जी काही भाषा आहे तर ही विशिष्ट नियम असेल, विशिष्ट चिन्ह असेल, विशिष्ट रचना आणि पद्धती असेल, तर यामधून ती ठरवली जात असते. अशा भाषेला कृत्रिम भाषा आपण म्हणत असतो. जसं बघा मी तुम्हाला सांगतो, गणिताची जी काही भाषा आहे म्हणजे कसं, 2+3 बरोबर तुम्ही काय 6 म्हणता का? नाही. तर 2+3 बरोबर तुम्ही काय म्हणता? 5. हे विशिष्ट ठरून दिलेलं आहे, विशिष्ट ठरून दिलेलं आहे, याचा अर्थ ते कृत्रिम आहे. 2+3 बरोबर 5च होणार आहे. कोणी 4 किंवा 6 म्हणू शकत नाही, आहे का नाही. एका विशिष्ट चिन्हाने ते अंकित केल्या गेलेली आहे, बरोबर. मग 2+3 बरोबर 5 याचा अर्थ ते काय आहे? एक कृत्रिम भाषेचं उदाहरण आहे. नैसर्गिक थोडी आहे 2 आणि 3 5च होते म्हणून. काय पुरावा आहे? पुरावाच नाही. ते 2+3 5 होतात, ते आपण ठरवून दिलेलं आहे, बरोबर. म्हणून ते कृत्रिम भाषेमध्ये चाललं जाईल. त्यानंतर बघा लॉजिकल भाषा. तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिकल भाषा आहे. जे काही संगणकाची भाषा आहे तर ही संगणकाची भाषा सुद्धा हे काय आहे? कृत्रिम भाषा आहे. कोणाला जाऊन संगणक चालवता येत नाही, पहिले शिकावं लागेल, बरोबर आहे की नाही. आता एक फार महत्वाचा मुद्दा कृत्रिम भाषेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. जसं नैसर्गिक भाषेचा पडताळा करून पाहता येत नव्हता, परंतु आपली हे जे काही कृत्रिम भाषा आहे तर या कृत्रिम भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येतो. याचा अर्थ या कृत्रिम भाषेला आपण पुरावा देऊ शकतो. कसं? 2+3 बरोबर 5 का बरं होते याचा पुरावा आपण देऊ शकतो, बरोबर आहे की नाही. 5 का बरं होते, किंवा संगणकाची जी काही भाषा आहे तर या भाषेचा सुद्धा आपण पुरावा देऊ शकतो, कारण ती आपण स्वतः तयार केली. कोणतीही जी गोष्ट स्वतः तयार करत असते त्या गोष्टीला पुरावा 100% असतोच. तर हे नैसर्गिक आणि कृत्रिम भाषेमधला महत्वाचा फरक तुम्हाला इथं दिसून येत असेल. तर आपण नैसर्गिक भाषा म्हणजे काय आणि कृत्रिम भाषा म्हणजे काय, त्याच्यामधील जे काही उदाहरणे आहे आणि त्याची जी काही वैशिष्ट्ये आहे तर ते आपल्याला व्यवस्थित समजलेली असेल असं मला वाटतं. थोडक्यामध्ये कृत्रिम भाषेत आणि नैसर्गिक भाषेमध्ये काय फरक आहे तर हे थोडक्यामध्ये समजून घेऊ. या टेबलमध्ये तुम्हाला मी नैसर्गिक भाषेचा आणि कृत्रिम भाषेमधला जो काही फरक आहे तर तो फरक इथे दाखवलेला आहे. जसं बघा, आता इथं या कॉलम मध्ये तुम्हाला नैसर्गिक भाषा दिसेल, त्या कॉलम मध्ये तुम्हाला कृत्रिम भाषा दिसेल. आता बघा, हे जे काही कृत्रिम भाषेची उत्पत्ती आहे, बघा ही जी काही कृत्रिम भाषा आहे तर या कृत्रिम भाषेची आपण उत्पत्ती सांगू शकत नाही. लक्षात आलं का? म्हणजे या आपल्या नैसर्गिक भाषेची जी काही उत्पत्ती आहे ती आपण सांगू शकत नाही, पण ही जी काही नैसर्गिक भाषा आहे तर आपल्या समाजामध्ये स्वाभाविकपणे विकसित होत जाते. ही जी काही नैसर्गिक भाषा आहे तर आपल्या समाजामध्ये स्वाभाविकपणे ही ऑटोमॅटिक विकसित होत जाते. कृत्रिम भाषा ही जी आहे तर ही माणूस ठरवून तयार करत असतो, माणूस ठरवून तयार करत असतो. मग दुसरा मुद्दा बघा, शिकण्याची पद्धत. आता ही नैसर्गिक जी भाषा आहे तर ती ऐकून ऐकून आपोआप शिकली जाते, ऑटोमॅटिक शिकली जाते, नॅचरल आहे ते. परंतु ही जी काही कृत्रिम भाषा आहे तर ही ऑटोमॅटिक शिकली जात नाही, तर याला आपल्याला नियम समजून घ्यावे लागतात. ही जी भाषा आहे तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने शिकावी लागतात, आहे का नाही. हे महत्वाचा मुद्दा. त्यानंतर या नैसर्गिक भाषेला जे काही व्याकरण आहे तर या नैसर्गिक भाषेला स्वतःचं व्याकरण नसते. या नैसर्गिक भाषेला व्याकरण जे आहे तर ते निश्चित नसते, कारण नैसर्गिक भाषा ही बदलत राहत असते. हे जे काही कृत्रिम भाषा आहे तर ही भाषा मानवाने विशिष्ट उद्देशासाठी ठरवलेली भाषा आहे. म्हणजे या भाषेला एक निश्चित पद्धतीचे नियम असतात, हाय का नाही, कठोर नियम असतात जे आपण व्यवस्थित पद्धतीने समजू शकतो. त्याच्यानंतर पडताळणी बघा, या नैसर्गिक भाषेची पडताळणी करता येत नाही, अर्थात नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो, तर या कृत्रिम भाषेला आपल्याला पुरावा असतो. म्हणजे पडताळ करून पाहता येतो, कोणतं खरं कोणतं चूक आहे हे सांगता येते. या नैसर्गिक भाषेचा वापर बघा दैनंदिन संवाद साधण्यासाठी होतो, साहित्यामध्ये होतो, संस्कृतीमध्ये होतो. तुम्हाला माहिती असेल आजकाल जे काही बऱ्याच संस्कृती आहे तर त्या संस्कृत्यामुळेच
आपली जी काही भाषा आहे तर ती भाषा सुद्धा टिकून आहे, म्हणजे या संस्कृतीमुळे नॅचरल म्हणजे त्या नॅचरल पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येते. आता ही जी काही याचा वापर आहे तर याचा वापर संगणकामध्ये कोणाचा, कृत्रिम भाषेचा, गणितामध्ये, वैज्ञानिकाचे जे काही कामकाज चालते तर ते कृत्रिम भाषेमध्ये चालल्या जातं. लक्षात ठेवा, नॅचरल भाषा जी आहे तर ते साहित्यामध्ये दिसून येते. तुम्हाला माहिती असेल एखादी भाषा टिकून राहण्यासाठी तिचं साहित्य टिकून राहणे फार महत्वाचं आहे. ती भाषा जास्त लोकांच्या तोंडातून बोलण्यात येणारी असावी, ती तेव्हा भाषा टिकून राहत असते. कोणती, नैसर्गिक भाषा. नाहीतर जर तुम्ही त्या भाषेचं साहित्य जर तुमच्याकडे नष्ट करण्याच्या मार्गावर असेल, ती भाषा जर बोलत नसाल, हाय का नाही, तर ती भाषा काही कालावधीनंतर, काही काळानंतर ऑटोमॅटिक काय येणार आहे, संपुष्टात येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, नैसर्गिक भाषेचा वापर साहित्यामध्ये सुद्धा होतो, बरोबर आहे. त्यानंतर संस्कृतीमध्ये सुद्धा तुम्हाला नैसर्गिक भाषेचा वापर दिसत असेल. तर हा थोडक्यात तुलनात्मक घटक होता, थोडक्यामध्ये तुलनात्मक फरक होता आपल्या या नैसर्गिक भाषा आणि आपल्या कृत्रिम भाषेचा. हे भाषेबद्दल संपूर्ण माहिती होती. इथं भाषा नावाचा जो काही महत्वाचा घटक आहे तर तो घटक इथं पूर्ण झालेला आहे. आता भाषा म्हणजे एवढंच आहे का? नाही, भाषेचे अजून काही प्रकार पडले जातात जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो बघा. आता भाषेच्या इतर प्रकारामध्ये जेवढे काय मी इथं लिहिले तेवढेही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं करून जाणे आहे. तुम्ही म्हणणार सर स्किप केलं तर चालेल का? बघा मी तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी जे काही स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये जे काही 23 घटक मराठी व्याकरणावर शिकवलेले आहे त्या 23ही घटकावर एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. जर तुम्हाला स्वतः वाटत असेल की आपल्याला नेमकं 50 पैकी 49 मार्क घ्यायचे असतील तर मराठी व्याकरणामध्ये कोणताही घटक स्किप करून चालणार नाही. तुम्ही जीके जीएसचा कोणताही एखादी घटक आहे जो परीक्षेला विचारत नाही तो स्किप केलेला चालेल, पण मराठी व्याकरणाच्या संदर्भात कोणताही घटक स्किप केलेला चालू शकत नाही. कारण तुम्ही जीके जीएस काहीतरी लॉजिकल असतं, त्यामुळे आपण काहीतरी लॉजिक वापरून सुद्धा सोडू शकतो. परंतु व्याकरणामध्ये जर तुम्हाला कठोर नियम जर माहिती नसेल तर तुम्ही त्या प्रश्नाला स्किपच कराल, तो प्रश्न तुमच्यासाठी सोडवणार नाही. म्हणून तुम्ही जे काही व्याकरण शिकत आहात तर ते व्याकरण अतिशय सखोल पद्धतीने आहे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची मात्र मी तुम्हाला शाश्वती देतो. हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ऐकून घ्या, व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. बघा, भाषेचे काही आपल्याला इतर प्रकार सुद्धा आहे, जसं मातृभाषा असेल, प्रमाण भाषा असेल, वैखरवाणी भाषा असेल, बोली भाषा असेल, प्रादेशिक भाषा असेल, अधिकृत भाषा असेल, त्यानंतर अभिजात भाषा असेल. तर भाषेचे मुख्य दोनच प्रकार आहे, एक नैसर्गिक आणि कृत्रिम. पण हे सुद्धा आपल्याला भाषेचे इतर प्रकारामध्ये दर्शवता येते. यामध्ये तुम्ही बघितलं असेल, हे बघितल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा दिसलेले असतील, म्हणून हे सुद्धा तेवढंच अभ्यासने महत्वाचं आहे. तर हे काही नाही, एकदम सोपं आहे, मी तुम्हाला लगेच सांगतो. आता मातृभाषा, प्रमाण भाषा, वैखरवाणी भाषा, बोली भाषा, प्रादेशिक भाषा, अधिकृत भाषा आणि शेवटी अभिजात भाषा म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये समजून सांगण्याचे आपण प्रयत्न करतो. बघा, मातृ म्हणजे काय? मातृ या शब्दाचा अर्थ होतो आई. मातृ या शब्दाचा अर्थ काय होतो? आई. म्हणजे जी भाषा आपण आईकडून शिकत असतो अशा भाषेला आपण मातृभाषा म्हणत असतो. जी भाषा आईकडून शिकली जाते अशी भाषा म्हणजे कोणती? मातृभाषा. अर्थात जी भाषा आपण घरामध्ये बोलत असतो, बघा लक्षात ठेवा, जी भाषा आपण घरामध्ये बोलतो त्या भाषेला आपण मातृभाषा असं म्हणत असतो. तुम्ही जी भाषा घरात बोलता ती भाषा व्यवहारामध्ये बोलता का? किंवा एखादी शिक्षणामध्ये बोलत असता का? किंवा एखादी तुमच्या संघ राज्याचे जे काही कामकाज चालत असतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमची घरची भाषा वापरता का? नाही, ती भाषा समजणार नाही. अर्थात मातृभाषा म्हणजे काय, तर जी भाषा आईकडून आपल्याला मिळालेली असते किंवा आईकडून आपण शिकत असतो, की भाषा घरामध्ये बोलली जाते त्या भाषेला आपण मातृभाषा असं म्हणत असतो. लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला विधानात्मक प्रश्न टाकू शकते, मातृभाषेला व्याकरण असते का नसते? तर मातृभाषेला व्याकरण नसते. मातृभाषेला व्याकरण नसते, हा महत्वाचा पॉइंट इथं उद्देशून ठेवायचं, बाजूला इम्पॉर्टंट मधून ठेवायचं. मातृभाषेला कोणत्याही स्वतःचं व्याकरण नसते. त्यानंतरचा भाषेचा प्रकार आहे ज्याला आपण प्रमाण भाषा असं म्हणत असतो. प्रमाण भाषा म्हणजे नेमकं काय आहे? मी जी भाषा आहे शिकवत तुम्हाला, मी जे काही भाषा बोलवतो आहे ही भाषा प्रमाण भाषा आहे. कारण प्रमाण भाषा जी आहे ना तर ती जास्तीत जास्त लोकांना समजणारी असते. मी माझ्या घरी जी भाषा बोलतो तर ती भाषा मी तुमच्यासोबत इथं बोलत नाही आहे, ही एका विशिष्ट ठराविक कामासाठी, म्हणजे या भाषेचा वापर शिक्षणासाठी म्हणा किंवा आपलं जे काही केंद्र सरकारच्या जे काही कामकाज चालते, राज्य सरकारचे असेल किंवा केंद्र सरकारचे असेल, तर हे जी काही
चालणारी भाषा असते तर ती सर्वांना समजणारी असते, बरोबर आहे. ती भाषा एक पद्धतीची प्रमाणबद्ध भाषा असते, कारण त्या भाषेला व्यवस्थित पद्धतीनं नियम ठरवलेले असतात, म्हणून ती जास्तीत जास्त लोकांना समजणारी असते, बरोबर आहे की नाही. मग प्रमाण भाषा म्हणजे काय? जी भाषा शैक्षणिक कामासाठी वापरली जाते आणि जी भाषा जास्तीत जास्त लोकांना पटणारी असते, समजणारी असते, अशा भाषेला आपण काय म्हणायचं आहे? अशा भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणायचं आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला, जसं मातृभाषेला व्याकरण नसते तसं प्रमाण भाषेला व्याकरण असते की नसते? तर लक्षात ठेवा, प्रमाण भाषेला स्वतःचं व्याकरण असते. हे फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण जी भाषा आपण शैक्षणिक क्षेत्रासाठी वापरत असतो त्या भाषेला 100% व्याकरण असणार आहे. त्याचं कारण असं आहे की या भाषेबद्दल काही नियम ठरवून दिलेले असतात. मी जे काही भाषा बोलतो आहे तर हे प्रमाण भाषा आहे आणि प्रमाण भाषा जास्तीत जास्त लोकांना समजणारी असते. त्याचं कारण असं आहे कारण इथं नियमबद्ध केलेली भाषा असते, बरोबर आहे. यस. त्याच्यानंतर भाषेचा पुढचा प्रकार आहे, त्या भाषेला आपण वैखर वाणी भाषा असं म्हणत असतो. आता वाणी म्हणजे काय? वाणी म्हणजे बोलणे. वाणी या शब्दाचा अर्थ काय होतो? बोलणे. तुम्हाला माहित असेल, कुहू कुहू कोकिळा वाणी म्हणतो. तर वाणीचा अर्थ काय होतो? वाणीचा अर्थ होतो बोलणे. मग वाणीद्वारे उत्पन्न होणारी जी काही भाषा असते, वाणीद्वारे उत्पन्न होणारी जी काही भाषा असते तर त्या भाषेला आपण वैखर वाणी भाषा असं म्हटलं गेलं पाहिजे. समजलं? वैखर वाणी भाषा म्हणजे काय? वाणीद्वारे उत्पन्न होणारी भाषा म्हणजे त्या भाषेला वैखर वाणी भाषा असं म्हटलं जाईल. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचा समोरचा भाषेचा प्रकार, ती आहे प्रादेशिक भाषा. प्रादेशिक भाषा म्हणजे नेमकं काय असते? एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये जी भाषा मुख्यतः बोलली जाते ती भाषा म्हणजेच त्या भाषेला आपण प्रादेशिक भाषा असं म्हणत असतो. मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगण्याचे प्रयत्न करतो. बघा, प्रादेशिक भाषा म्हणजे काय? तर प्रादेशिक भाषा म्हणजे एका विशिष्ट राज्यामध्ये किंवा विशिष्ट प्रदेशामध्ये जी भाषा मुख्यतः बोलली जाते अशा भाषेला आपण काय म्हणत असतो? प्रादेशिक भाषा असं म्हणत असतो. त्याच्यानंतरची भाषा आहे ती आहे बोलीभाषा. आता बोलीभाषा म्हणजे काय? हे जे काही प्रादेशिक भाषा आहे की नाही, ही जी काही प्रादेशिक भाषा आहे, जसं मराठी ही आपल्या महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे, म्हणजे मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे. तर या मराठीचे सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एखादी वेगळा भाग पाहिला, समजा एखादी तुम्ही खानदेशामध्ये गेले किंवा कोकणामध्ये गेले किंवा विदर्भामध्ये गेले, विदर्भात वऱ्हाडी भाषा बोलली जाईल, आहे का नाही? कोकणात कोकणी भाषा बोलली जाईल, त्यानंतर खानदेशात खानदेशी भाषा बोलली जाईल. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जी काही भाषा बोलली जाते किंवा एखादी भला मोठा लोकांचा समूह आहे, बघा लक्षात घ्या, भल्या मोठ्या लोकांचा समूह आहे आणि त्या लोकांच्या समूहामध्ये एक छोटा असा गट आहे. समजलं मी काय बोलतो? भल्या मोठ्या लोकांचा एक समूह आहे आणि त्या लोकांच्या समूहामध्ये एखादी गट असेल की तो त्या गटाची एक वेगळी भाषा असेल तर त्या गटातील भाषेला आपण काय म्हणत असतो? बोलीभाषा असं म्हणत असतो. तर तुम्हाला माहिती असेल हे जे काही बोलीभाषा आहे तर ते प्रादेशिक भाषेचे उपप्रकार आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं की जे काही कोकणी असेल, जे काही वऱ्हाडी भाषा असेल, जी काही खानदेशी भाषा असेल, तर या सर्व ज्या काही भाषा आहे तर त्या बोली भाषेमध्ये जातात. बोली भाषेला वगैरे काही स्वतःचं व्याकरण वगैरे नसते. हा महत्वाचा मुद्दा या भाषेच्या प्रकारामधला लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं होतं. आपल्या भाषेच्या प्रकारामध्ये भाषेचे दोन महत्वाचे प्रकार आत्ताच आपण घेतले, ज्यामध्ये नैसर्गिक भाषा, त्यानंतर आपण कृत्रिम भाषा बघितलं आणि हे आपण भाषेचे इतर प्रकार घेतलेले आहे. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. मातृभाषा असेल, प्रमाण भाषा असेल, वैखरवाणी भाषा असेल, प्रादेशिक भाषा असेल आणि बोलीभाषा असेल. परीक्षेला मुद्दा सर्वात जास्त प्रश्न विचारण्याची ताकद कुठून येते? बघा, भाषेचे जे काही समोरचे प्रकार तुम्हाला इथं दिसत आहे, अधिकृत भाषा ज्या भाषेला आपण राजभाषा म्हणत असतो, आणि एक समोर आहे ती म्हणजे अभिजात भाषा. तर या दोनही भाषेच्या प्रकारावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहे. तर आता समजून घेऊ नेमकं अधिकृत किंवा राजभाषा म्हणजे नेमकं काय असते. बघा, एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची जी भाषा ठरवलेली असते अशा भाषेला आपण अधिकृत किंवा त्यालाच आपण राजभाषा म्हणत असतो. जशी मराठी ही जी काही राजभाषा आहे तर ती महाराष्ट्र राज्याची आहे, पण एक अपवाद आहे, मराठी ही एक गोवा नावाच्या राज्याची सुद्धा प्रादेशिक भाषा आपल्याला दिसून येते. असं काही नाही की नेमकं एखादी भाषा एकाच राज्याची राजभाषा असावी, ती अनेक राज्याची सुद्धा असू शकते, पण नेमकं ती भाषा राजभाषा असावी की नाही तर त्या राज्यामधला ते जो निर्णय आहे तर त्या राज्यामधील ते विधिमंडळ ठरवत असते. आता आपण नेमकं या अधिकृत भाषेबद्दल माहिती अभ्यासू, अर्थात राजभाषाबद्दल माहिती अभ्यासू. बघा, एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची भाषा असते. जसं तुम्हाला माहिती असेल, भारत नावाच्या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही आहे. तुम्हाला माहिती असेल, जेव्हा संविधानाची निर्मिती असेल तेव्हा डिबेट चालली होती नेमकं
देशाची जी काही राष्ट्रभाषा आहे तर नेमकं कोणती ठेवायची. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे मुद्दे मांडितले होते. महात्मा गांधीजीचा मुद्दा वेगळा होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वेगळा मुद्दा होता, डॉक्टर आंबेडकर यांचा मुद्दा वेगळा होता. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की संस्कृत या भाषेला भारताची राष्ट्रभाषा बनवावी. परंतु तुम्हाला माहित असेल जर एखादी संस्कृत भाषेला जर एखादी भारताची राष्ट्रभाषा बनवली तर ती किती लोकांना समजली असती. बरोबर आहे. असे भरपूर डिबेट चालले होते. त्यानंतर महात्मा गांधीनं मला वाटतं हिंदी भाषेचा जी काही भाषा आहे तर त्या भाषेला राष्ट्रभाषा बनवा असं म्हटलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजी भाषेला पहिले हे दिलं होतं की इंग्रजी ही भाषा भारताची राष्ट्रभाषा बनली गेली पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, तसंही आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. मग तुम्ही मला सांगा जर एखादी आपल्या भारताची राष्ट्रभाषा जर एखादी संस्कृत असती तर ते आपल्याला समजली असती का? नसती समजली. ठीक आहे, आपण सुशिक्षित आहोत, आपण शिकलेलो आहोत, आपल्याला समजली असती. पण एखादी अशिक्षित व्यक्ती असतील तर त्याला ती भाषा समजली असती का? नाही. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून मग जी भाषा चालली असती तर संपूर्ण आपले जे काही डॉक्युमेंट्स आहे, कागदपत्र आहे तर ते संस्कृत भाषेमधूनच निघले असते, आहे की नाही. परंतु भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. भारत नावाच्या राष्ट्राचा व्यवहार हा नेमकं कोणत्या भाषेमधून चालावा याच्यासाठी ठरवून दिलेली भाषा आहे. मग तुम्हाला माहिती आहे भारत नावाच्या देशाचा जो काही व्यवहार आहे तर ते हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून चालत असते. सो आपण त्याच्याबद्दल पुढे बघणार आहोत. लक्षात घ्या. तर एखाद्या राज्याची किंवा एखादी देशाची जी काही भाषा असते त्या भाषेला आपण अधिकृत किंवा त्या भाषेला राजभाषा म्हणत असतो. भारतीय संविधानातील कलम 343 नुसार देवनागरी लिपीमध्ये असणारी हिंदी आणि त्याचबरोबर इंग्रजी या देशाच्या अधिकृत भाषा आहे. म्हणजे भारत नावाच्या देशाचा जर एखादी कार्यकाळ किंवा एखादी व्यवहार करण्याची पद्धत असेल तर ती नेमकं कोणत्या भाषेमधून चालली गेली पाहिजे तर ती भाषा आहे हिंदी आणि इंग्रजी. एक गोष्ट इथं महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही बरं का. बरेच जण सांगतात की भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे, पण असं नाही. भारतामध्ये अनेक राज्यामध्ये हिंदी बोलली जाते. असं साहजिक लक्षात येणे हेच आहे की भारताची राष्ट्रभाषा हिंदी असावी, पण भारताला कोणत्याही पद्धतीची राष्ट्रभाषा नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे. पण भारत नावाच्या देशाचा जो काही कारभार आहे तर तो हिंदी आणि इंग्रजी या भाषेमधून चालत असतो. जसं महाराष्ट्राची राज्यभाषा ही काय आहे किंवा महाराष्ट्राची जी काही कामकाज आहे तर ते आपण मराठी भाषेमधून चालवत असतो त्या पद्धतीनं. तर इथं महत्वाचा मुद्दा लिहिलेला आहे, भारताला राष्ट्रभाषा नाही. कलम 345 नुसार राज्याला त्याची अधिकृत भाषा घोषित करण्याचा अधिकार आहे. म्हणजे एखाद्या राज्याची भाषा नेमकं कोणती असावी तर त्या राज्याच्या विधिमंडळाला तो काय आहे तर तो मुद्दा म्हणजे तो लक्षात घेऊ शकतो किंवा ही भाषा ठेवायची किंवा नाही ठेवायची त्या राज्याचा अंतर्गत तो भाग आहे कलम 345 नुसार. हे जे दोन्ही कलम लिहिले ना तर हे महत्वाचे आहे, कलम 343 आणि कलम 345 लक्षात घ्या. आता हे होतं संपूर्ण अधिकृत भाषा. थोडं अधिकृत भाषेबद्दल आपण अजून माहिती अभ्यासू. बघा तेवढी काही महत्वाची नाही, पण एखादी परीक्षेला प्रश्न पडला तर तो सुटला गेला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला इथं सांगतो. मराठी राजभाषा अधिनियम 1964 नुसार वसंतराव नाईक यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष याची अंमलबजावणी जी आहे तर ती 26 जानेवारी 1965 रोजी झाली. आता तुम्ही जेव्हा राज्यघटनेचा अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने तिथंच तुम्ही शिकून घ्या, परंतु भाषेच्या संदर्भात आहे म्हणून मी इथं तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला राज्यघटनेत 14 अधिकृत भाषा होत्या. जेव्हा राज्यघटनेचा भाग लिहित होता तुम्हाला माहिती असेल परिशिष्ट क्रमांक 8 जे भाषेच्या संदर्भामध्ये आहे तर त्यामध्ये एकूण 14 अधिकृत भाषा आपल्याला देण्यात आलेल्या होत्या. परिशिष्ट 8 मध्ये आतापर्यंत 4 वेळा घटना दुरुस्ती केलेली आहे. तुम्ही वाचलं असेल राज्यघटनेत. एखाद्या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा द्यायचा किंवा नाही तर ते त्या राज्यातील काय विधिमंडळ ठरवत असते. आता नेमकं भारतामध्ये ज्या काही 14 ज्या राजभाषा तुम्हाला इथं दिसून येतात, आता राजभाषाची संख्या ही वाढलेली आहे. कारण हे जे काही 14 राजभाषा आहे तर ते केव्हा होत्या संविधानातून जेव्हा लिहित होते, ज्यावेळी संविधान लागू झालं होतं त्यावेळेची ती घटना आहे. मग आता नेमकं आपल्या संविधानामध्ये किती भाषेंना राजभाषेचा दर्जा किंवा किती भाषा या अधिकृत भाषा आहे तर ते थोडं एका टेबलमध्ये आपण बघून घेणार आहोत. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती असेल 14च्या नंतर किती भाषा वाढलेल्या आहे 8 भाषा वाढलेल्या आहे. तर तुम्हाला नेमकं परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारतो की खालीलपैकी कोणती अधिकृत भाषा नाही किंवा खालीलपैकी कोणती भाषा ही अधिकृत भाषा आहे. विधानात्मक प्रश्न विचारू जाऊ शकते. हे जे काही 22 भाषा इथे लिहिलेले आहे तर या 22 भाषा तुम्हाला महत्व पाठ करणे गरजेचं आहे. जसं बघा आसामी असेल, बंगाली असेल, बोडो असेल, डोंगरी असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, कन्नड असेल, काश्मीरी असेल, कोकणी असेल, मल्याळम असेल, मणिपुरी असेल, आहे का नाही.
मराठी असेल, मैथिली असेल, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. तर आता भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती भाषेंना राजभाषेचा दर्जा दिला? 22 भाषेंना राजभाषेचा दर्जा प्राप्त केलेला आहे. याच्या पूर्वी किती होत्या? 14 होत्या. हे होतं आपलं अधिकृत भाषाबद्दल. थोडी अजून माहिती या राजभाषेबद्दल आपण बोलूया. परिशिष्ट क्रमांक 8 काय सांगते हे फक्त वाचून घ्या. तुम्हाला इथं काही मराठी व्याकरणामध्ये याचं काम नाही आहे, पण ते भाषेच्या संदर्भात आहे, त्यामुळे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. जसं बघा, भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 4 वेळा घटनादुरुस्ती केलेली आहे, ज्यामुळे 14 भाषा व्यतिरिक्त इतर भाषेचा सुद्धा समावेश या अधिकृत भाषेमध्ये केलेला दिसतो. जसं पहिली बघा, 21वी घटनादुरुस्ती ही 1967 मध्ये झालेली आहे, ज्यामध्ये सिंधी भाषेचा समावेश करण्यात आलेला होता, म्हणजे ती 15वी भाषा होती. त्यानंतर 71वी घटनादुरुस्ती झाली 1992 मध्ये. या भाषेमध्ये बघा, या घटनादुरुस्तीमध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषेचा समावेश केलेला होता. त्यानंतर झाली 92वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये. बोडो, डोंगरी, मैथाली आणि संताली या 4 भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. एक जी काही चौथी जी घटनादुरुस्ती होती 96 जी 2011 मध्ये झाली, तर ही नामांतरणासाठी होती. ओरियाचं नाव बदलून आपण काय केलं होतं? ओडिया केलेलं होतं. लक्षात ठेवा. तर एवढं आपल्याला या परिशिष्ट क्रमांक 8 बद्दल आणि अधिकृत भाषेबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. तुम्हाला समजलेलं असेल की सुरुवातीला 14 भाषा होत्या, आता ज्या आहे एकूण अधिकृत भाषा किती आहे? तर 22 आहे. लक्षात घ्या. आता आपण सर्वात महत्वाच्या टप्प्यावर येणार आहोत. भाषेचा पुढील प्रकार आहे, त्याला आपण अभिजात भाषा असं म्हणत असतो. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? एखाद्या भाषेचं साहित्य किती दर्जेदार आहे, एखाद्या भाषेचं साहित्य किती उच्च कुलीन आहे, यावरून त्या भाषेला केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देत असते. मी तुम्हाला आत्ता राजभाषा जे काही शिकवलं, तर कलम 343 आणि कलम 345 हे नेमकं कोणत्या भाषेसाठी आहे, नेमकं कशासाठी आहे, हे व्यवस्थित पद्धतीने मुद्दा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. बघा आता, तर अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेचा इतिहास प्राचीन आहे, समृद्ध आहे, ती भाषा परंपरेने असलेली आहे, त्या भाषेला आपण अभिजात भाषा असं म्हणत असतो. ज्या भाषेचा सांस्कृतिक वारसा जपलेला असतो त्या भाषेला आपण अभिजात भाषा असं म्हणत असतो. म्हणजे हा जो काही दर्जा आहे हा कधी देण्यात येतो? जर काही अटी पूर्ण केल्या या भाषेच्या, तेव्हा केंद्र सरकार तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा देत असते. मग नेमकं बघा, भारत सरकार विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा देत असते. नेमकं काय काय केंद्र सरकारने अटी टाकलेल्या आहे की एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी? बघा, त्या भाषेचा जो काही इतिहास आहे तर साधारणतः 1500 ते 2000 वर्षापूर्वी इतका जुना असावा लागतो. तुम्हाला माहित असेल मराठी ही इतकी जुनी आहे का सर? मी तुम्हाला काही महत्त्वाचे पुरावे दाखवतो की मराठी ही नेमकं किती जुनी आहे. त्यानंतर बघा, ती स्वतःची स्वतंत्र असावी. याचा अर्थ काय? कोणतीही भाषा ही कोणत्याही इतर भाषेपासून बनलेली नसावी. मग तुमच्या मनामध्ये मुद्दा आहे, आपण मराठीची जननी संस्कृत भाषा आहे असं म्हणत असतो. याचा अर्थ मुद्दा असा आहे की मराठीची आई संस्कृत भाषेला म्हणण्यात येते. म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून निर्माण झाली का? तसं नाही. मराठी भाषेमध्ये बरेच वर्ण हे संस्कृत मधून जरी घेतले असेल, पण मराठीतील काही प्रॉपरली जे काही वर्ण आहे तर ते स्वतःचे स्वतंत्र आहे. त्याबाबत आपण वर्णमालेमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर बघा, भाषेची प्राचीनता सिद्ध करणारे काही ग्रंथ आपल्याला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल गाथा सप्तशती वगैरे आहे. तर जे काही आता रिसेंटली जी काही समिती नेमली होती रंगनाथ मुळे यांच्या, म्हणजे पाठपुरावा करण्यासाठी समिती नेमली होती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की नेमकं मराठी भाषेतला सर्वाधिक जो काही जुना ग्रंथ आहे तर तो आहे गाथा सप्तशती, आणि याच्या भरोशावर आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे आपण शिकणार आहोत त्यांच्या बाबतीत. पण हे गोष्ट लक्षात ठेवा, अभिजात भाषा. आता नेमकं जशा अधिकृत भाषा म्हणजे राजभाषा एकूण 22 आहे, तशा केंद्र सरकारने सुद्धा काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर सुरुवातीला एकूण 5 भाषा होत्या ज्या भाषा अभिजात भाषा होत्या. आता तुम्हाला माहित असेल 2024 मध्ये 3 ऑक्टोबर रोजी मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याबरोबरच इतर भाषेचा सुद्धा समावेश आहे. तर नेमकं आता भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तर ते आपण समजून घेऊ. आता 11 भाषा आहे. लक्षात घ्या. बघा, 2004 मध्ये भारत सरकारने अभिजात भाषेची एक नवीन श्रेणी तयार केली. 2023 पर्यंत 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता. चुकून 5 निघलं, ते 6 आहे. बघा, 3 ऑक्टोबर 2024 मध्ये नव्याने 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. सध्या अभिजात भाषेची एकूण संख्या किती आहे? 11 आहे. मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बघा, सुरुवातीला म्हणजे 2023च्या अगोदर 3 ऑक्टोबर 2024च्या अगोदर एकूण 6 भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला होता. कोणकोणत्या भाषा होत्या?
पहिली होती बघा कन्नड. लक्षात ठेवा, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही सुरुवातीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला होत्या 6, तर त्या 6 भाषा कोणत्या. दुसरी आहे ती म्हणजे संस्कृत. तिसरी आहे ती म्हणजे मल्याळम. त्यानंतर आहे उडिया. त्यानंतर आहे तमिळ आणि त्यानंतर आहे तेलुगू. या टोटल 6 भाषा होत्या, ज्या 6 भाषेला सुरुवातीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला होता. तू म्हणा सर याच्यामध्ये सर्वात पहिले अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी भाषा कोणती, तर ती भाषा होती तमिळ. लक्षात ठेवा, ती भाषा होती तमिळ. 2004 मध्ये जरीही संस्कृत भाषा सर्वात जुनी असेल, जरी जुनी असेल, पण सुरुवातीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी जी कोणती भाषा असेल तर ती आहे तमिळ 2004 मध्ये. बघा लक्षात ठेवा, तमिळ नावाची भाषा हे भारताच्या तमिळनाडू नावाच्या राज्यामध्ये बोलली जाते, पण आपल्या भारत देशाच्या बाहेर सुद्धा बोलली जाणारी एकमेव भाषा म्हणजे तमिळ ही सिंगापूरमध्ये बोलली जाते. त्याचबरोबर ती श्रीलंकेमध्ये सुद्धा बोलली जाते. संस्कृत नावाची भाषा जी आहे तर हिला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता आपण थोडं या भाषेबद्दल बोलू. बघा जुन्या कोणत्या भाषा होत्या, जसं की बघा संस्कृत, तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि उडिया. नेमकं कोणत्या भाषेला कधी अभिजात भाषेचा दर्जा दिला इथं खाली दाखवलेला आहे. जसं तमिळला 2004 मध्ये दिला, संस्कृतला 2005 मध्ये दिला, कन्नड आणि तेलुगूला 2008 मध्ये दिला, मल्याळम भाषेला 2013 मध्ये दिला, उडिया भाषेला 2014 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता नेमकं जे काही 3 ऑक्टोबर 2024 रोजी ज्या काही 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला तर त्या 5 भाषा कोणत्या. त्या 5 भाषेमध्ये आपली महाराष्ट्राची मराठी, त्यानंतर तिकडे बिहारमध्ये बोलल्या जाणारी पाली, त्यानंतर आहे बंगाली, त्यानंतर आहे आसामी आणि शेवटी आहे प्राकृत. तुम्ही मला कमेंट्स मध्ये उत्तर सांगायचं की ही जी काही प्राकृत भाषा आहे नेमकं कुठे बोलली जाते. प्राकृत जी काही भाषा आहे तर ती नेमकं कुठं बोलली जाते याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये द्यायचं. हे होतं आपलं अभिजात भाषेबद्दल. आता अभिजात भाषाची एकूण संख्या जर पाहिली तर टोटल किती, सुरुवातीचे 6 आणि आताची किती आहे 5, टोटल 11 झालेली आहे. ज्या दिवशी 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तेव्हा आपल्या राज्य सरकारने तो दिवस मराठी अभिजात भाषा दिन म्हणून पाळण्याचं ठरवलेलं आहे. तर आपण थोडक्यात त्या दिनाची माहिती घेऊया. जसं बघा थोडी अभिजात भाषेची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 10 जानेवारी 2012 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. बघा अभिजात भाषा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्यावेळेस मुख्यमंत्री यशवंतराव पृथ्वीराज चव्हाण होते. लक्षात ठेवा, या समितीमध्ये एकूण जे काही सदस्य आहेत तर 9 होते. तुम्ही जर याच्यापूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली असेल तर यामध्ये तुम्हाला त्या सदस्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. सो एवढ्या आतमधले प्रश्न विचारले जातात. पण आता लक्षात ठेवा, एवढं जरी लक्षात ठेवलं नाव रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तेवढं सफिशियंट आहे. बघा या समितीने मे 2013 मध्ये 500 पानाचा अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द केलेला होता. 14 फेब्रुवारी 2024 रोजी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा करण्यासाठी समिती नेमली. या माणसाचं नाव विचारलं जाऊ शकते, एवढी महत्वाची आहे. पाठपुरावा म्हणजे काय, नेमकं खरं आणि खोटं काय आहे, बरोबर आहे. तर हे बाहेर काढण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली 14 फेब्रुवारी 2024 मध्ये ही समिती नेमलेली होती. मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबर 2024 मध्ये जेव्हा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला तेव्हा 3 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे तर तो दिवस मराठी अभिजात भाषा दिन म्हणून पाळण्यात येत असतो किंवा साजरा करत असतो. खालचे महत्वाचे मुद्दे त्यामध्ये लक्षात ठेवा. राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ अमरावती येथील रुद्धपूर येथे स्थापन झाले. याचा अर्थ काय होतो, कोणत्याही भाषेला एखादी अभिजात भाषेचा दर्जा जर प्राप्त झाला तर काय होते की त्या भाषेतील अभ्यास करणाऱ्या लोकांना एक केंद्र सरकारकडून एक विशिष्ट फंड देत असतो, म्हणजे विद्यापीठ स्थापन करत असते रिसर्च करण्यासाठी त्या भाषेवरचं. तर मराठीतील पहिले म्हणजे मराठी भाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धपूर येथे स्थापन करण्यात आले. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, याचे जे काही कुलगुरू आहे तर याचे कुलगुरू कोण होते किंवा कोण आहे हे सांगायचं. त्यानंतर बघा आता खालचं थोडं लक्षात ठेवा. मराठी राजभाषा दिन आपण हा 1 मे ला साजरा करत असतो, ज्या दिवशी कामगार दिन असतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापन झाला, मराठी राजभाषा दिन. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा दिन हा आपण
कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्तानं 27 फेब्रुवारी रोजी साजरा करत असतो. त्यानंतर मराठी भाषा पंधरवडा दिन 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दिवशी आपण साजरा करत असतो. मराठी भाषा पंधरवडा दिन म्हणजे काय? आपल्या मराठी भाषेची जी काही संस्कृती आहे तर ती जतन करण्यासाठी, मराठी भाषेचा विकास होण्यासाठी आपण हे मराठी पंधरवडा दिन 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत आपण राबवत असतो. तर एवढी माहिती आपल्याला या भाषेबद्दल होती आणि इथं भाषा नावाचं जे काही संपूर्ण प्रकरण होतं तर ते इथं संपलेलं आहे. निश्चित जेवढे काही महत्वाचे पॉईंट सांगितले तेवढेही व्यवस्थित लक्षात ठेवा. उद्याच्या भागामध्ये आपण हे जे काही लिपी आणि लिपीचे जे काही प्रकार आहे, या लिपीमध्ये आपण ब्राह्मी लिपी असेल, गांधारी लिपी असेल, खरोष्टी लिपी असेल, देवनागरी लिपी असेल, त्यानंतर गुरुमुखी लिपी असेल, त्यानंतर बाळबोध लिपी असेल, मोडी लिपी असेल, हे एवढेही लिपीचे जे काही ऑपरेशन आहे तर उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत. एवढं जरी केलं तरी याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणे अशक्य आहे. एवढं व्यवस्थित करा. काळजीपूर्वक लेक्चर बघा, कुठेही स्किप करू नका. आजच्या तासिकेत आपण इथं थांबतोय. भेटू पुन्हा एकदा आपल्या लिपी आणि लिपीच्या प्रकारामध्ये. धन्यवाद.